बघा आपल्या कापण्या तयार झालेत, खूप मस्त झालेत, एकदम छान झालेत, खुसखुशी झाले बघा, 2-2 लेयर सुटलेत मग कापण्याला, त्या खूप छान झालेत. आषाढ स्पेशल अशा कापण्या आहेत ह्या. चला तर मग बनवूया आपण आषाढ स्पेशल कापण्या. कशा बनवायच्या ते. नमस्कार, अन्नपूर्णा किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे आषाढ स्पेशल अशा गोड अशा कापण्या. आता ह्या गोड कापण्या कशा बनवायच्या ते आपण बघूया. चला, गोड कापण्यासाठी बघा मी 1 वाटी गूळ घेतलाय, थोडासा बारीक केला, आबडधोबड केलेला आहे, आणि मी एका ह्याच्यामध्ये काढून घेणार आहे कढईमध्ये. एका वाटीला मी 1 वाटीच पाणी घाला किंवा अर्धी वाटी पाणी घातलं तरी चालेल. आणि थोडीशी मी त्याच्यामध्ये वेलदोडे टाकलेत, असे फोडून टाकलेत बघा. चव खूप छान येते, मस्त येते. आणि त्याच्यामध्ये आता आपण पाणी टाकूया. गूळ बुडेल इतपत पाणी टाकलं तरी सुद्धा चालेल. आणि गॅसवर ठेवून आपण फक्त ते काय करायचं, गूळ वितळेपर्यंतच आपल्याला फक्त ते हलवायचं मिश्रण. आपल्याला पाक वगैरे काही करून घ्यायचा नाहीये. फक्त गूळ विरघळला की आपल्याला गॅस बंद करून टाकायचा. आता सतत आपण हलवत राहणार आहोत बघा. हे हलवून घेऊया आपण. हे बघा आपलं चांगली उकळी आली बघा, गूळ सगळा मेल्ट झालाय. आता आपण गॅस बंद करूया आणि हे थंड करून घेऊया. आता एक मी परात घेतली बघा, त्याच्यामध्ये मी आता चाळणी घेतली आणि चाळणीनं मी हे गुळाचं पाणी सगळं चाळून घेणार आहे. गाळणीने सगळं पाणी मी गाळून घेतलंय बघा. म्हणजे काय होतं, त्या गुळामध्ये जो काही कचरा असेल तो कचरा चाळणीमध्ये राहतो, त्याच्यामुळे सगळं पाणी काढून घ्यायचंय. आता ह्याच्यामध्ये बघा 1 वाटी मी त्याच्यामध्ये पीठ टाकणार आहे, गव्हाचं पीठ. अंदाजानुसार टाकायचंय आपल्याला, थोडं थोडं टाकत जायचंय आणि ते हलवत जायचंय. त्या पाण्याला जेवढं जितकं पीठ लागेल तेवढंच पीठ त्याच्यामध्ये आपण मिक्स करणार आहोत. हे सगळं हलवून घेऊया आपण. आता सगळं पीठ टाकून त्याच्यामध्ये मी 1 वाटीचं प्रमाण ठेवलंय, पण जसं लागेल तसं आपण पीठ परत वरतून टाकणार आहोत. 2 चमचे मी रवा टाकणार आहे. जर तुम्हाला कुरकुरीत हवे असतील कापण्या तर त्या कुरकुरीत होतील रव्याच्या मदतीने. आणि 2 चमचे मी बेसन पीठ टाकणार आहे, त्याच्यामुळे खुसखुशीत होतील बघा आपल्या कापण्या. आता हे सगळं मिश्रण आपण हलवून घेऊया. आणि थोडंसं मी त्याच्यामध्ये जायफळ टाकणार आहे बघा, खिसून. जायफळचा स्वाद खूप मस्त लागतो बघा, टाकून बघा तुम्ही, खूप छान लागतात ह्या कापण्या. खिसणीच्या मदतीने मी ते खिसून घेतलंय. असं खिसून जायफळ टाकायचं म्हणजे स्वाद खूप छान उतरतो. आता हे सगळं हलवून घेऊया आपण. आता आपण हातानेच हे सगळं पीठ काय करूया, मळून घेऊया. अजूनही पीठ लागतंय बघा मला. मी अजून अर्धी वाटी पीठ घेतलंय गव्हाचं. आता त्याच्यामध्ये आपण ते मळत जाऊया. आणि तुम्हाला ह्या स्टेपला जर हवा असेल तर तुम्ही काय करू शकता की अर्धी वाटी मैदाही याच्यामध्ये टाकू शकता. मैदा टाकला तरी सुद्धा चालेल. आणि थोडंसं चवीनुसार थोडंसंच मीठ टाकलंय बघा मी, जास्त मीठ टाकलं नाही. आता असा घट्टसर असाच गोळा आपल्याला मळायचा, जास्त लूज गोळा नाही ठेवायचा. लूज जर कणिक मळली आपण तर काय होईल की आपलं पुऱ्या चांगल्या किंवा कापण्या आपल्या चांगल्या होणार नाहीत, तेल पितील त्या. म्हणून घट्ट असं पीठ आता बघा मळून घेतलंय मी. त्याला थोडंसं आपण तेलाचा हात लावून घेऊया आणि एकदा परत मळून घेऊ. आणि ते रेस्ट करण्यासाठी पीठ आपण 10 ते 15 मिनिटं ठेवून देऊया. बघा चांगलं आता पीठ असं मळून घेतलंय मी. एवढं तरी आपल्याला घट्ट पाहिजे पीठ बघा ते. आता आपण रेस्ट करण्यासाठी 10 ते 15 मिनिटं आपण ठेवूया आणि नंतर याच्या आपण कापण्या करूया. बघा पीठ आपलं रेस्ट करून झालंय बघा, छान झालंय पीठ आपलं. परत एकदा आपण आता थोडंसं मळून घेऊया पीठ ते. इकडे कढई ठेवली बघा मी, कढईमध्ये तेल ठेवलंय गरम करायला. आता याच्यामध्ये आपण चपाती जेवढी करतो तेवढा गोळा काढून घ्यायचा आणि गोल असा करून आपल्याला काय करायचं, पळपळार तो लाटायला सुरुवात करायची आपल्याला चपातीसारखा. आता हे लाटताना बघा आपल्याला जास्त पातळ नाही लाटायचं किंवा जास्त जाडही नाही ठेवायचं, मीडियम साईज तुम्हाला ठेवायची. जर तुम्हाला मऊ अशा कापण्या हव्या असतील तर तुम्ही जाड ठेवू शकता आणि जर कुरकुरीत हव्या असतील तर तुम्हाला पातळ चपाती लाटायची. आता बघा चपाती लाटून झाली, त्याच्यावरती मी खसखस टाकणार आहे.
खसखस टाकून झाली की बेलण्याच्या मदतीने काय करायचे, त्याच्यावर एकदा बेलणं आपल्याला फिरवायचं, म्हणजे काय होईल, खसखस चांगली चिटकून बसेल आपल्या त्या मिश्रणाला. तशीच सेम प्रोसेस पलटी करून सुद्धा आपल्याला करायची. बघा एवढी तरी मी जाड अशी चपाती केलेली आहे. मी जरा जाडच ठेवली कारण मऊ लागतात कापण्या, खायला छान लागतात मऊ. तुम्हाला कुरकुरीत हवे असतील तर तुम्ही पातळ जरा लाटून घ्या, मग ते कुरकुरीत होतील. आता आपण कापण्या कट करून घेऊया चाकूच्या मदतीने. आषाढ महिन्यामध्ये बघा ह्या गोड कापण्या केल्या जातात. आता आपण कापण्यांना बघा असा काजू कतलीचा कसा शेप असतो तसा शेप आपण त्यांना देणार आहोत. तशा आपण कट करून घेणार आहोत. काही काही ठिकाणी गोल सुद्धा करतात. म्हणजे तुम्हाला जसे शेप हवे असेल तशा प्रकारे तुम्ही करू शकताय. बघा आता व्यवस्थित सगळे मी कट करून घेतलेत कापण्या. तेल गरम झालंय का बघूया आपण. बऱ्यापैकी तेल गरम झालंय. गॅस फुल ठेवायचा नाहीये. तेल गरम झाल्या थोडासा मीडियम ठेवायचा आहे. आणि गॅस कढईमध्ये आता आपण एक 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 आपले त्या कापण्या जे आहेत त्या कापण्या आपण आता टाकूया. त्या तेलामध्ये सोडून देऊया. आणि लगेचच कापण्याला उलटपुलट नाही करायचं आपल्याला. थोडंसं मीडियम गॅसवर त्या भाजू द्यात खालच्या साईडनी, कारण त्याच्यामध्ये गूळ टाकला आहे आपण. त्याच्यामुळे काय होतील, कापण्या लगेच काळ्या होतील. मग आपल्याला वाटेल की त्या भाजलेत, पण त्या भाजत नाहीत. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं, मीडियम गॅसवरच ते आपल्याला एका साईडने भाजून घ्यायचे. आता दुसरी एक पद्धत दाखवते बघा. खाली खसखस टाकायची पळपटावर आणि त्याच्यावर गोल गोळा करायचा आपला चपाती जेवढा, आणि त्याच्यावर परत अजून खसखस वरतून टाकायची. म्हणजे काय होईल, दोन्ही साईडनं खसखस लागेल बघा. आणि हे आपण आता पोळी आता लाटून घेऊया. मग अशी जेवढ्या साईजची लाटली तेवढ्या साईजची पोळी आता लाटून घ्यायची. बघा ह्या पद्धतीने सुद्धा मस्तपैकी खसखस आपल्या चपातीमध्ये बसली बघा. छान दिसतं दिसायला सुद्धा. आणि ह्याच्या सुद्धा आता आपण कापण्या काढून घेऊया. बघा आपल्या कापण्या आता आपण उलट्या करूया. बघा किती मस्तपैकी कापण्यांना असे 2-2 लेअरमध्ये झालेत बघा. कापण्या खूप मस्त झालेत. थोडा थोडा कलर यायला लागलाय त्या कापण्यांना. उलट्या साईड करून सुद्धा आपल्याला आता तेवढीच वेळ भाजून घ्यायची आहे. मग अशी सांगितल्याप्रमाणे गुळ आहे त्याच्यामुळे त्या लवकर काळ्या होतात. पण आपल्याला चांगल्या आतमधून शिजू द्यायचे. लगेच जर काढल्या तर त्या आतमध्ये पीठ तसंच राहील. आता बघा दुसऱ्या कापण्या मी अशाच कट करून घेणार आहे. आता अशा पद्धतीने सुद्धा आपण कापण्या कट करू शकतो किंवा चौकोनी सुद्धा तुम्ही कट करू शकता. अशा केल्या तरी सुद्धा काजूचा शेप येतो बघा. त्यांना काजू कतलीसारखा शेप येतो. एक एक पट्टी काढून अशा केल्या कट तरी सुद्धा चालतील. बघा आपल्या कापण्या मस्तपैकी लाल रंगावर आता भाजत आलेत. आतमधूनही चांगल्या भाजल्या गेलेत बघा. आता आपण काय करूया, त्या काढून घेऊया प्लेटमध्ये. बघा आपल्या कापण्या छान मस्तपैकी भाजलेत. अशाच पद्धतीने बाकीच्याही कापण्या मी सगळ्या अशा मीडियम गॅसवरच भाजून घेणार आहे. बघा सगळ्या कापण्या भाजून झालेत. खूप मस्त झालेत. खूप टेस्टी आणि मऊसूत अशा झालेल्या आहेत. बघा तुम्हीही नक्की करून बघा. बघा आपल्या कापण्याला सुद्धा 2-2 पदर असे सुटलेले आहेत. खूप छान झालेत. तर बघा आवडली का तुम्हाला माझी आजची रेसिपी? जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब